प्रेक्षको नमस्कार. यशः 99 आयुर्वेदा या चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ट्रू हेल्थ स्टोरी नंबर 4 याविषयी आपण आज बोलणार आहोत. अम्लपित्ताची केस आहे. सुरुवातीला यांना अम्लपित्त साधारण 1 वर्षापूर्वी होतं. छातीत जळजळ व्हायची अधूनमधून. नाईट शिफ्टमुळे, अवेळी जेवणामुळे, जागरणाने त्रास वाढला होता आणि चालायला गेल्यावर या लक्षणांमध्ये त्यांना उपशय मिळतो असं त्यांना जाणवलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून ब्रश केल्यावर उलटी काढावीशी वाटणं, 1-2 घास घेतल्यावर पाणी प्यावंसं वाटणं, फूड पाईप मध्ये घास आत जाताना त्यांना जाणवतो, कोरडा आहार खाताना त्रास होतो, पाणी खूप प्यावं लागतं, छातीत जळजळ, आंबट गुळणी येणं, मळमळ होणं ही लक्षणं प्राधान्याने होती. उलटी सहज होत नाही आणि उलटी झाली तर सफेद, चिकट, कडू आणि आंबट चवीची उलटी होते आणि ते झाल्यावर बरं वाटतं. घास अडकल्यासारखा होतो आणि तोंडाला वास येतो. ठीक आहे, तर ही लक्षणं यांच्यामध्ये प्राधान्याने आपल्याला बघायला मिळाली. आणि शिवाय स्टूल जे आहे म्हणजे मल जे आहे तो सेमी सॉलिड व्हायचा, म्हणजे भसरट संडासला व्हायची, चिकट संडासला व्हायची. आता या पेशंट मध्ये जिभेवर थोडासा थर होता, म्हणजे थोडी सामता पण होती आणि वजन जे आहे ते उंचीच्या मानाने कमी होतं. 5 फूट 8 इंच हाईट आणि वजन जे आहे 55 किलो होतं. आता या पेशंटमध्ये उदर परीक्षण केल्यावर, म्हणजे ऍब्डॉमिनल एक्झामिनेशन केल्यावर आपल्याला असं जाणवलं की आकाशीय नाद आहे, म्हणजे रेझोनंट नोड जाणवला, म्हणजे गॅसेसमुळे तो होता. आणि झोप खंडित होती. 15-20 मिनिटाने ते 60 मिनिटाने झोप लागायची. पूर्वी जास्त लवकर लागत नव्हती झोप आणि स्वप्न प्राय नव्हती पडत. नाडी हंसगती होती आणि यांचं अम्लपित्त हे आपण निदान केलं आणि त्यानुसार चिकित्सा सुरू केली. अवस्था जी आहे ती साम अवस्था, म्हणजे टॉक्झिनवाली अवस्था आहे. तर या पेशंटला आपण 15 दिवसाची औषधं दिली. 3 प्रकारच्या गोळ्या आपण या पेशंटमध्ये वापरल्या, अचूक औषधी ठरवल्या आणि पुढच्या फॉलोअप मध्ये फार फरक आपल्याला जाणवायला लागला. साधारण 15 दिवसाच्या अंतरानंतर ते पुन्हा आपल्याकडे आले. सुरुवातीला एका गोळीने त्यांना चोकअप झाल्यासारखं वाटलेलं होतं. गोळी अडकल्यासारखी झाली आणि जीव कासावीस झाला होता, कारण मुळात त्यांचा त्रासच त्या स्वरूपाचा होता. आणि 7-8 मिनिटाच्या गॅपने पुन्हा दुसऱ्या औषधी गोळ्या त्या घेत होते. आणि आता 4-5 मिनिटाच्या गॅपने ते गोळी घेऊ शकतात, पुढची गोळी. 1.5 ग्लास मध्येच आता जेवण होत आहे. पूर्वी खूप पाणी प्यायला लागायचं त्यांना जेवताना. दुसऱ्या दिवशी उमिट करावे लागलेले होते. चिकट कफ पडल्यावर त्यांना बरं वाटलेलं होतं औषध सुरू केल्यानंतर. गुळण्या करताना चिकट वाटायचं, त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे. ब्रश केल्यावर चिकट कफ निघायचा, तो सुद्धा कमी झालेला आहे. छातीतली जळजळ कमी झालेली आहे. आंबट गुळणी येणं बंद झालेलं आहे. मळमळ वाटणं बंद झालेलं आहे आणि मुख दुर्गंधी जी आहे, तोंडाला जो घाण वास यायचा तो सुद्धा कमी झालेला आहे. गॅसेस अजून शिल्लक आहेत आणि पूर्वी जेवणाला 45 ते 50 मिनिट लागत होते. आता जेवण जे आहे 30 ते 35 मिनिटांमध्ये त्यांना घेता येते. म्हणजे जेवणाचा एकंदर कालावधी कमी झालाय. याचा अर्थ त्यांना आत घास गिळताना, पाणी गिळताना जो त्रास व्हायचा तो सुद्धा कमी झालाय आणि त्यामुळे जे जास्त पाणी ढोसावं लागायचं ते सुद्धा कमी झालंय आणि जेवणाचं टोटल ड्युरेशन जे आहे ते कमी झालेलं आहे. आता दुर्गंधी जी आहे मलाची, म्हणजे स्टूलची दुर्गंधी कमी झालेली आहे. सेमीसॉलिडच मलप्रवर्तन अजून आहे. तर या पेशंटमध्ये केवळ 15 दिवसामध्ये, 15 दिवस पण म्हणता येणार नाही, पेशंट काही दिवस लवकरच आले, 3-4 दिवस, म्हणजे जवळपास 10 दिवसामध्ये हा फरक जाणवलेला आहे. अचूक निदान केलं, अचूक चिकित्सा दिली तर आयुर्वेदामध्ये खूप वेगाने फरक पडताना दिसतो.
आणि कोण म्हणतं आयुर्वेदात उशिरा गुण येतो या टायटलने आपण काही लेख लिहिलेले आहेत, त्याला अगदी साजेश उत्तर या केसच्या ट्रीटमेंटद्वारे आपण दिलेलं आहे. तुम्हालाही अशा पद्धतीचा कोणताही ऍसिडिटीचा त्रास असेल, अम्लपित्ताचा त्रास असेल तर आपल्या जवळच्या वैद्यांना नक्कीच दाखवा आणि आयुर्वेदाचा उपयोग करून लवकर व्याधीमुक्त व्हा. आयुर्वेदामध्ये खूप वेगाने गुण येतो, फक्त निदान आणि चिकित्सा पद्धती अचूक असायला हवी आणि रुग्णाचं वैद्यावर किंवा कोणत्याही डॉक्टरवर विश्वास असायला हवा आणि पेशन्स असायला हवा, कन्सिस्टन्सी असायला हवी. टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर तुमची साथ हवी आणि त्यासोबत डॉक्टरची साथ हवी. तुम्हाला यासारख्याच अजून कोणत्या विषयांवर मार्गदर्शन हवं असेल किंवा कोणता त्रास तुम्हाला जाणवत असेल आणि त्याची ट्रू हेल्थ स्टोरी तुम्हाला जर हवी असेल किंवा त्या विषयावर एखादा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे व्हिडिओ आधीचे सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला तुमचं आरोग्य हे खूप सुंदर करता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.